ज्या ज्या मेंबर्सचा आपल्याला या ठिकाणी सपोर्ट लाभला या स्पर्धेला खरं तर पूर्ण करण्यासाठी त्यांचा देखील आपण या ठिकाणी धन्यवाद करणार आहोत. सर्वप्रथम आपण धन्यवाद करणार आहोत श्री दीपक साडी ज्यांच्या माध्यमातून एक चांगलं सपोर्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यानंतर हार्मनी स्पोर्ट्स क्लब असेल त्यांचा देखील खरं तर या ठिकाणी आपण आभार व्यक्त करणार आहोत. त्यानंतर हे टर्फ ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलं ते म्हणजे आपले आदित्य देशमुख साहेब, त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त केलं जाईल. आणि ज्या ज्या सदस्यांचं खरं तर या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी आम्हाला साथ लाभली, सहभाग लाभलं, त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी या ठिकाणी चालू करतो. फर्स्ट ऑफ ऑल जे 108 प्लेयर खेळले त्यांना थँक्यू. जे 12 ओनर ज्यांनी पार्टिसिपेट केला त्यांना थँक्यू. स्पेशल थँक्स टू हार्मोनी स्पोर्ट्स क्लब ज्यांनी सपोर्ट केला आम्हाला. त्यानंतर निखिल सोनी सर त्यांनी सपोर्ट केला आम्हाला. त्यानंतर आदित्य देशमुख भाई त्यांनी सपोर्ट केला आम्हाला. त्यानंतर आपले सर्व अंपायर खास करून केवल भाई, पूर्ण दिवस उभा होता केवल भाई, त्यासाठी खूप खूप थँक्स. त्यानंतर मिहीर, त्यानंतर जितेश दलवी, त्यानंतर सागर साखरे, त्यानंतर आदित्य देशमुख, त्यानंतर मितेश केनी, त्यानंतर मंगेश बागल यांचं खूप खूप आभार. अजून कोणाचं नाव चुकलं असेल, राहिलं असेल तर माफ करा. त्यानंतर स्कोररमध्ये धवल, तुमचंही देखील खूप खूप आभार. त्याला सपोर्ट केला. विरूभाईंनी पण सपोर्ट केला. विरूभाई खूप खूप धन्यवाद. त्यानंतर प्रज्वलनी पण काल आम्हाला खूप सारी मदत केली, त्याचंही धन्यवाद. स्पेशल थँक्स अनिकेत, सकाळपासून आलाय आपल्याकडे, कॉमेंट्री करतोय, अनिकेतचा धन्यवाद. सोहेल ब्रो तुमचं देखील धन्यवाद. चला आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे जाऊया आता. तर नक्कीच प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक सदस्याचं या ठिकाणी चांगलं साथ लाभलेली होती. बिग बॅश लीग 2026 अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पोहोचतोय. बक्षीस वितरण समारंभ सोहळ्याकडे आपण आता वळतोय. मेगा फायनलमधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण आदित्यला देऊन या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आदित्य या पुढे आपलं त्यानंतर आपण वळणार आहोत. जे सेमीफायनल आणि क्वार्टर फायनलचे मॅन ऑफ द मॅच शिल्लक होते त्यामधून मी प्रसाद यांना इन्व्हाइट करेन की या आपला देखील या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शिल्लक आहे ते देखील देऊन आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाईल. त्यानंतर मी ओमकारला देखील इन्व्हाइट करेन की आपली देखील भरदार खेळी सेमीफायनलच्या मॅचमध्ये पाहायला मिळाली, त्यामुळेच आपला संघ फायनलमध्ये पोहोचू शकला. तर या ओमकार आपलं देखील स्वागत असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अगदी सिंगल हँडेडली आपण तो किल्ला लढवलात आणि आपल्या टीमला मेगा फायनलमध्ये घेऊन गेलात. हार्ड लक की मेगा फायनलमध्ये बॅट चालली नाही. त्यानंतर आपण बोलणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज. अगदी या स्पर्धेतील असा एक गोलंदाज ज्याच्या नावावरती 6 विकेट आहेत. काय वाटतंय कोणत्या टीम मधला गोलंदाज असेल? तर येस नितिकेश अगदी या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. 6 विकेट हार्ड हिटर टीमचा हा गोलंदाज ज्याने आपल्या नावावरती केल्या आणि या स्पर्धेतील खरं तर बेस्ट बॉलर तो ठरलाय. एकदा जोरदार टाळ्या नितिकेटसाठी. त्यानंतर आपण वळतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणजेच बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. काय वाटतंय कोण असेल बेस्ट फिल्डर? येस नो डाऊट हार्मनी स्पोर्ट्स क्लबचा ठरतोय मंगेश बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. येस बिग बॅश लीग 2026 या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ठरलाय मंगेश. त्यानंतर आपण वळतोय उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या बॅटमधनं तब्बल या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 60 धावा आल्या, ज्याने अप्रतिम बॅटिंग करून दाखवली. राहुल ठक्कर ठरतोय बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. एक अपकमिंग रायझिंग सुपरस्टार आहे टर्फ क्रिकेट लीग मध्ये. खरं तर चांगला क्रिकेट, चांगली बॅटिंग, चांगले क्लासिकल शॉट त्याच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. तंत्रशुद्ध क्रिकेट काय असतं हे प्रत्येक खेळाडूंना दाखवलं. त्यानंतर आपण बोलणार आहोत तर येस MVP ऑफ द टुर्नामेंट. चला हार्ड हिटर काय वाटतंय कोण असेल? हार्मनी काय वाटतंय कोण असेल? तर यस नो डाऊट MVP ठरतोय ज्याच्या बॅट मधनं 61 धावा आल्या.
गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स देखील प्राप्त केल्या. आदित्य ठरतोय MVP ऑफ द टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन्स आदित्य, एक चांगला खेळ ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण दाखवलं आणि आपल्या टीमला खरं तर फायनलमध्ये देखील विजय मिळवून दिला, त्याबद्दल खूप 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 अभिनंदन. त्यानंतर रनरअपचा या ठिकाणी आपण पुरस्कार हार्मनी स्पोर्ट्स क्लबला सोपवणार आहोत. तर चला या पूर्ण टीम समवेत आपलं स्वागत असेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. हार्मनी स्पोर्ट्स क्लब दुसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी पारितोषिक देऊन आपल्याला सन्मानित केले जाईल. हार्मनी स्पोर्ट्स क्लब व त्यांचे पूर्ण खेळाडू आपण लाईनअप करून यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स समोर. तर मी अली सर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते रोख रक्कम व पुरस्कार देऊन या पूर्ण टीमला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. चला गणपती बाप्पा हिप 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 हिप. चला यानंतर जल्लोष साजरा करत यायचा आहे हार्ड हिटर टीमनं. बिग बॅश लीग 2026 ची चॅम्पियन टीम या हार्ड हिटर. स्वागत आहे तुमचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तुमच्या कॅप्टन समवेत यायचं आहे. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी व रोख रक्कम देऊन पूर्ण टीमला या ठिकाणी अली सर नक्कीच सन्मानित करतील. 12 संघांना या ठिकाणी अनुमती दिली गेली होती. 12 संघांपैकी हा एक संघ बनतोय चॅम्पियन संघ बिग बॅश लीग 2026 मधील. गणपती बाप्पा हिप 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 हिप. तर चला प्रत्येक खेळाडूला त्यांच्या फ्युचर वॉकसाठी आमच्याकडनं बेस्ट ऑफ लक. ही स्पर्धा आज इथे समाप्त झाली हे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि तुम्हा सर्वांची अलविदा घेतो. धन्यवाद.